नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पवार। शासनाचे चालू असलेली योजना म्हणजेच माझी लाडकी बहीण यामध्ये दर महिना 1500 रुपये मिळत आहेत। आपण याआधी सुद्धा याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु शासनाच्या नियमानुसार यात काही बदल झालेला आहे। आता आपण तो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात प्रथम प्ले स्टोर वरती जा व नारी शक्ती दूत हा ॲप डाउनलोड करून घ्या। ज्यांनी डाउनलोड केलेला असेल त्यांना आता अपडेटसाठी बोलत असतील त्यांनी तो ॲप अपडेट करून घ्या व जे नवीन असतील त्यांनी ॲप इन्स्टॉल करून घ्या। ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल त्यांनी काही माहिती दिलेली आहे, ती माहिती आपण पाहूयात। यानंतर पुढे आवेदन करण्यासाठी आपल्याला आपल्या लाडक्या बहिणीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर टर्म्स आणि कंडिशनचा स्वीकार करा व लॉग इन करून घ्या। या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करायची आहे। या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचे आहे महिलेचे, त्यानंतर ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाका, नाहीतर सोडून द्या। त्यानंतर तुमचा जिल्हा व नारी शक्ती प्रकार। नारी शक्ती प्रकार यामध्ये सामान्य महिला हे ऑप्शन निवडायचे आहे। त्यानंतर पुन्हा डॅशबोर्डला यायचे आहे व खाली दिलेले आहे योजना, यावरती क्लिक करा। योजनामध्ये आल्यावरती आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहेत, त्यातील 2 नंबरचं ऑप्शन हमीपत्र डाउनलोड करा, हे हमीपत्र डाउनलोड करून घ्या व त्यानंतर पुन्हा डॅशबोर्डवरती या। डॅशबोर्डला आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करा। त्यानंतर महिलेचे संपूर्ण नाव जसे आधार कार्डवर दिसेल त्याप्रमाणे। यानंतर त्यांनी पतीचे वडिलांचे नाव विचारलेले आहे। जर लग्न झालेले नसेल तर वडिलांचे नाव टाका व लग्न झालेले असेल तर पतीचे नाव टाका। यानंतर आहे जन्मदिनांक, जी काही तुमची जन्माचं वर्ष असेल ते या ठिकाणाहून निवडून घ्या। त्यानंतर तुमचा जन्माचा महिना व जन्मतारखेवरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करा। यानंतर विचारलेलं आहे अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती। यामध्ये थोडासा बदल झालेला आहे। पहिले दिलेला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, तर त्या ठिकाणी तुम्ही आता जिथे राहत आहात तो पत्ता पूर्णपणे भरा। त्यानंतर आहे जन्माचे ठिकाण, तुमचा जन्माचा जो जिल्हा आहे तो टाका। त्यानंतर गावाचे नाव व त्यानंतर जन्म ठिकाणचा पिनकोड। या ठिकाणी पत्ता झाल्यानंतर पुढे विचारलेला आहे मोबाईल नंबर टाकून घ्या व त्यानंतर आहे आधार क्रमांक। पुढे दिलेले आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का, म्हणजे तुम्हाला दुसरी कोणती पेन्शन किंवा दुसऱ्या कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर त्या ठिकाणी हो करा, नसाल घेत तर मग नाही करा। यानंतर पुढे विचारलेले आहे वैवाहिक स्थिती, यामध्ये तुमचे लग्न झालेले आहे, घटस्फोट आहात, विधवा आहात किंवा लग्न झालेले नाही याची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे। जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की ॲप्लिकेशनमध्ये काही बदल झालेले आहेत। लग्न झालेल्या महिलांना पहिले समजत नव्हते की वरती कोणते नाव टाकायचे, लग्नाच्या पहिलेचे की लग्नाच्या नंतरचे, कारण की त्यांचे जे शाळेचा दाखला व जन्माचा दाखला त्यांच्या लग्नाच्या आधीच्या नावाचा असायचा, त्यांच्या वडिलांच्याकडच्या नावाचा असायचा। तर आता या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला तुमचं जे आत्ताचं नाव आहे लग्नाच्या नंतरचं तेच टाकायचे आहे व लग्नापूर्वीचे नाव या तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहे। पुढे विचारलेला आहे महिलेचा जन्म हा परप्रांतीयात झालेला आहे का, म्हणजे जर महाराष्ट्राच्या बाहेर तुमचा जन्म झालेला असेल तर त्या ठिकाणी होय करा व जर तुमचा जन्म महाराष्ट्रातला असेल तर या ठिकाणी नाहीवरती क्लिक करायचे आहे। नंतर तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याची या ठिकाणी डिटेल्स भरायचे आहेत, ज्या की एकदम काळजीपूर्वक आणि नीट भरा। तुमच्या बँकेचे नाव, तुमचे नाव, त्यानंतर तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर व तुमच्या बँकेचा IFSC कोड। खूप जण या गोंधळात आहेत की बँक अकाउंट हे जॉईंट अकाउंट असेल तर चालेल का, तर ते चालणार नाही। बँक अकाउंट हे तुमचे सिंगल अकाउंट असले पाहिजे। यानंतर पुढे विचारलेले आहे आपला आधार क्रमांक हा बँक खात्याला जोडलेला आहे का, हे खूप अत्यंत गरजेचे आहे। जर जोडला असेल तर होय करा, नसेल तर नाही। जर नसेल जोडलेला तर आत्ताच लवकरात लवकर जोडून घ्या। यानंतर तुम्हाला खाली दिलेले कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। हे 5 MB पेक्षा कमी असले पाहिजेत। यामध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल, जर ते नसेल तर जन्माचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचं दाखल्या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचं आहे। त्यानंतर विचारलेले उत्पन्न प्रमाणपत्र, जर ते नसेल तर तुम्ही पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड हे सुद्धा अपलोड करू शकतात। त्यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र, जे की आपण मगाशी डाउनलोड करून घेतलेले आहे, त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचे आहे। त्यानंतर बँकेचे पासबुक, तुमच्या बँक पासबुकचा फोटो काढून या ठिकाणी अपलोड करून घ्या। त्यानंतर पुढे त्यांनी विचारलं आहे महिलेचा जन्म जर परप्रांतीय असेल तर पतीचे कागदपत्र, या ठिकाणी तुम्ही पतीचे डोमासाईल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र हे अपलोड करायचे आहे। यानंतर पुढे आहे अर्जदाराचा फोटो, जो की तुम्हाला लाईव्ह फोटो म्हणजेच समोरासमोर फोटो काढायचा आहे। यानंतर एस्केपवरती क्लिक करा व त्यांनी अर्जदाराचे हमीपत्र हे वाचून घ्या व स्वीकारावरती क्लिक करा।
त्यानंतर तुमची माहिती जतन करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म हा घरबसल्या पूर्णपणे अगदी मोफत भरू शकत आहात. तर फॉर्म भरताना तुमची माहिती अचूकपणे भरून घ्या. त्यानंतर तुम्ही पुन्हा डॅशबोर्डला येणार आहात व या ठिकाणी 3 नंबरचे ऑप्शन आहे केलेले अर्ज, यावरती क्लिक करून घ्या. त्यानंतर तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी एकदम पूर्णपणे दिसेल. तो ॲप्रूव्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लिहून येईल. तर अशाच नवनवीन शासनाच्या येणाऱ्या योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.